नमस्कार पालकांनो, आरटीई प्रवेश प्रक्रिया 2026-27 सध्या जोरात सुरू आहे. पहिली रेग्युलर लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जाहीर झाल्यानंतर पालकांमध्ये सध्या मोठा संभ्रम आहे. विशेषतः ज्या पालकांच्या पाल्याचे स्टेटस नॉट सिलेक्टेड असे दिसत आहे ते खूप चिंतेत आहेत. आमचा नंबर पुढच्या लिस्टमध्ये लागेल का, हा प्रश्न आम्हाला कमेंट्समध्ये सतत विचारला जात आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत आणि अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीवरून काय स्पष्ट होतंय हे सुद्धा पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ज्यांचे स्टेटस नॉट सिलेक्टेड आहे त्यांना संधी मिळेल का? पालकांनो, आरटीईच्या अधिकृत पोर्टलवरील डेटा आणि मागील काही वर्षांचा अनुभव पाहता नॉट सिलेक्टेड विद्यार्थ्यांसाठी आशा खूप कमी आहेत. याचे मुख्य कारण असे की आरटीईच्या सिस्टममध्ये नॉट सिलेक्टेडचा अर्थ असा होतो की तुम्ही निवडलेल्या शाळांमध्ये तुमच्या लॉटरीचा नंबर लागलेला नाही आणि तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा बसलेले नाही आहात. त्यामुळे पुढच्या याद्यांमध्ये केवळ वेटिंग लिस्टवरील विद्यार्थ्यांचाच विचार केला जाणार आहे. तुम्ही जर आरटीईच्या पोर्टलवर स्टेटस ऑप्शन जाऊन पाहिले तर तिथे स्पष्टपणे जिल्ह्यानुसार आकडेवारी दिली आहे. उदाहरणादाखल आपण अहिल्यानगर जिल्ह्याचे पाहिले तर तिथे किती अर्ज आले, किती निवड झाल्या आणि किती प्रवेश कन्फर्म झाले हे सर्व दिसते. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे पुढील याद्यांचे पर्याय सुद्धा दिलेले आहेत. त्यामध्ये सिलेक्शन फॉर्म वेटिंग लिस्ट 1, सिलेक्शन फॉर्म वेटिंग लिस्ट 2, सिलेक्शन फॉर्म वेटिंग लिस्ट 3, सिलेक्शन फॉर्म वेटिंग लिस्ट 4. याचा अर्थ असा की शासन रिक्त राहिलेल्या जागांसाठी फक्त वेटिंग लिस्टवर असलेल्या विद्यार्थ्यांचीच निवड करणार आहे. नॉट सिलेक्टेड विद्यार्थ्यांसाठी तिथे कोणताही स्वतंत्र रकाना किंवा पर्याय दिलेला नाही. यामुळे हे स्पष्ट होते की यावर्षी नॉट सिलेक्टेड विद्यार्थ्यांना संधी मिळण्याची शक्यता नसल्यासारखीच आहे. ज्या पालकांच्या मुलांचे नाव नॉट सिलेक्टेडमध्ये आहे त्यांना आमची कळकळीची विनंती आहे की तुम्ही फक्त आरटीईच्या भरवशावर राहू नका. तुमची धावपळ होऊ नये आणि पाल्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून तुम्ही एखाद्या खाजगी शाळेत प्रोव्हिजनल ॲडमिशन तात्पुरता प्रवेश घेऊन ठेवा. कारण आरटीईची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत जर तुम्ही वाट पाहिली तर नंतर चांगल्या शाळांमध्ये प्रवेश मिळणे कठीण होईल. आता बोलूया वेटिंग लिस्टबद्दल. ज्यांचा वेटिंग नंबर 1 ते 10च्या दरम्यान आहे त्यांनी किमान दुसऱ्या यादीची वाट पाहायला हरकत नाही. कारण बऱ्याचदा रेग्युलर राऊंडमध्ये कागदपत्रांची पूर्तता न होणे, घरापासूनचे अंतर चुकीचे असणे किंवा फॉर्ममधील चुका यामुळे अनेक प्रवेश रद्द होतात. जेवढे प्रवेश रद्द होतील तेवढेच विद्यार्थी वेटिंग लिस्टमधून वर घेतले जातील. त्यामुळे तुमचा वेटिंग नंबर कमी असेल तर नक्कीच आशा ठेवा. अनेक पालक आरटीईला ईमेल करत आहेत पण ईमेलचा रिप्लाय येण्यास 15 ते 20 दिवस लागतात. तोपर्यंत प्रक्रिया पुढे निघून गेलेली असते. तसेच पोर्टलवर कोणताही टोल फ्री नंबर दिलेला नाही. त्यामुळे जर तुम्हाला अधिक खात्री करून घ्यायची असेल तर तुमच्या जवळच्या व्हेरिफिकेशन सेंटरवर जाऊन प्रत्यक्ष माहिती घ्या. ते तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्थितीबद्दल अधिक स्पष्टपणे सांगू शकतील. तर पालकांनो, आजच्या व्हिडिओचा सारांश हाच की नॉट सिलेक्टेड पालकांनी पर्यायी प्रवेशाची तयारी ठेवा आणि वेटिंग लिस्ट पालकांनी पुढच्या यादीची प्रतीक्षा करा. आरटीई संदर्भातील प्रत्येक लहान मोठी अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर गरजू पालकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.